महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। वैभववाडी स्थानकाच्या समस्यांबाबत जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक, विभाग नियंत्रकांना दिले निवेदन। ही आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्यांचं महाकव्हरेज देणारं एकमेव यूट्यूब न्यूज चॅनेल। आता बातमी सविस्तर। वैभववाडी तालुक्यातील एसटी बसस्थानकाची दुरावस्था, विद्यार्थ्यांचे होणारे हाल आणि प्रवाशांच्या प्रलंबित समस्यांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य प्रमोद पुंडलिक रावराणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक घोडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत प्रमोद रावराणे यांनी आज भेट घेतली व समस्यांचे सविस्तर निवेदन त्यांना सादर केले। या निवेदनाची आणि एसटीच्या दुरावस्थेची गंभीर दखल घेत विभाग नियंत्रक श्री घोडे यांनी 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता वैभववाडी बसस्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याचे मान्य केले आहे। अपुऱ्या सुविधा आणि रखडलेले बांधकाम, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी दिलेल्या निवेदनात बसस्थानकातील अनेक गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले आहे। वैभववाडी बसस्थानकाच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे। तसेच बसस्थानकावर 2 कंट्रोलर पदे तातडीने मंजूर करावीत। प्रवाशांसाठी शौचालय आणि स्वच्छतागृहांचे बांधकाम त्वरित करावे। पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी आणि स्थानक परिसरात स्वच्छतेसाठी सफाई कामगारांची नियुक्ती करावी, याकडे जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाई रावराणे यांनी एसटी महामंडळाच्या प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानक परिसरात CCTV कॅमेरे बसवण्याची मागणीही त्यांनी केली आहे। विद्यार्थ्यांची गैरसोय आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी, वैभववाडी तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी मानव विकास योजनेअंतर्गत 7 गाड्या मंजूर आहेत, मात्र या गाड्यांचा वापर इतर प्रवासी वाहतुकीसाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या 7ही गाड्या केवळ विद्यार्थ्यांसाठी नियमित वापरल्या जाव्यात अशी मागणी निवेदनात केली आहे। तसेच शालेय विद्यार्थ्यांचे एसटी पास त्यांच्या शाळेतच जाऊन काढून देण्याची सोय करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय टळेल। रात्री वस्तीला जाणाऱ्या जांभवडे, उपडे, दीक्षी, भुईबावडा, कुर्ली यासारख्या अनेक गाड्या बसस्थानकातून वेळेवर सोडल्या जात नाहीत किंवा अचानक रद्द केल्या जातात। काही गाड्यांमधून विद्यार्थी व प्रवाशांना अर्धवट प्रवासातच खाली उतरावे लागते। याशिवाय अनेक वाहक आणि चालकांकडून या सर्व प्रकारची वाहक व चालकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी असून तक्रार वहीत तशा नोंदीही आहेत। या सर्व प्रकाराची प्रत्यक्ष शहानिशा करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची आग्रही मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी केली आहे। तसेच वाहक आणि चालकांना दुबारदुटी लावू नये असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे। कोरोना काळापासून बंद असलेल्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी, कोरोना काळापासून बंद करण्यात आलेल्या स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या अनेक एसटी बस गाड्या पूर्ववत सुरू करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे। यामध्ये खालील फेऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तो पुढीलप्रमाणे: कणकवली फोंडा वैभववाडी भुईबावडा मार्गे पाचल, कुरुंदवाड पणजी वैभववाडी परळ, कुर्ली सडुरे मार्गे वैभववाडी, खारेपाटण भुईबावडा कोल्हापूर, गगनबावडा भुईबावडा पाचल मार्गे बोरवली, वैभववाडी नायदे कातकरवाडी दीक्षी मार्गे तितवली। या व्यतिरिक्त खारेपाटण भुईबावडा मार्गे कुरुंदवाड आणि अक्कलकोट या 2 नव्या गाड्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। स्थानक परिसरात खाजगी वाहनांना बंदी घाला। वैभववाडी बसस्थानक परिसरात खाजगी वाहनांचा वाढता सुळसुळाट रोखण्यासाठी स्थानक परिसरात खाजगी वाहनांना बंदी करावी आणि बसस्थानकातील आरक्षण व्यवस्था तातडीने पूर्ववत करावी अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे। या निवेदनाच्या प्रती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री
नामदार नितेश राणे यांना पाठवण्यात आले आहेत। आता 18 ऑगस्ट रोजी विभाग नियंत्रक वैभववाडी बसस्थानकाची पाहणी करणार असल्याने प्रशासनाकडून या समस्यांवर नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। विशेष म्हणजे कणकवली फोंडा वैभववाडी भुईवाडा मार्गे पाचल कुरुंदवाड पणजी वैभववाडी परळ कुर्ली सडुरे मार्गे वैभववाडी खारेपाटण भुईवाडा कोल्हापूर गगनबावडा भुईवाडा पाचल मार्गे बोरवली वैभववाडी नायदे कातकरवाडी दिक्षी मार्गे तितवली अशा पद्धतीच्या एकूणच त्याचप्रमाणे खारेपाटण भुईवाडा मार्गे कुरुंदवाड ही गाडी 25 वर्षाहून अधिक काळ चालू होती, ती गाडी बंद आहे। अक्कलकोट या 2 गाड्या पुन्हा एकदा नव्यानं सुरू कराव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाई रावराणे यांनी केली आहे। जनतेच्या सेवेशी निगडीत असलेल्या ह्या संपूर्ण मागण्या असल्याने वैभववाडी तालुक्यातील जनतेमध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाई रावराणे यांच्या या लोकोपयोगी उपक्रमामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।